दुर्गा मातेचं आज आगमन होत आहे आणि हे आहे आमचं प्रेमनगर संकुल। तर अतिशय वाजत गाजत अशी दुर्गा माता येत आहे आणि तिच्या स्वागताला आम्ही सगळे उभे आहोत। खूप आनंदाचं चैतन्यमय असं हे वातावरण असतं। तर उद्यापासून सुरू होणाऱ्या अशुभ नाशिनी नवरात्रोत्सवाच्या आणि घटस्थापनेच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। शुभ सकाळ। आजपासून सुरू होणाऱ्या नवरात्र आणि घटस्थापनेच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। तर दिवसाची सुरुवात झाली आहे आणि आजचा कलर आहे पिवळा, आजचा रंग आहे पिवळा। सो मी पिवळ्या रंगाची साडी घातली आहे आणि आता माझं आवरलं आहे आणि मी आता लादी पुसण्यासाठी हे जे जाडं मीठ आहे हिमालयाचं आहे का, हां आय थिंक ते मीठ घेतलं। मी लादी पुसताना प्रत्येक वेळेला हेच मीठ वापरते आणि मग त्याच्याने मी लादी पुसते। मीठ टाकून लादी पुसण्यामागे एक शास्त्र असतं। असं म्हणतात की घरामध्ये जर काही निगेटिव्हिटी असेल तर ती मीठ टाकून पुसल्याने लादी ती आपली निगेटिव्हिटी निघून जाते आणि घरात एक असं पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होतं। सो त्यामागचं हेच एक रिझन आहे। आणि अजून एक मी करते, लादी वगैरे पुसून झाली की माझ्याकडे काही काचेचे बाउल्स आहेत। त्या काचेच्या बाउल्समध्ये मी हे खडा मीठ रॉक सॉल्ट जे आहे ते मी घराच्या चारी कोपऱ्यांमध्ये, म्हणजे जेवढे रूम आहेत, बेडरूम आहे, हॉल आहे, किचन आहे, तर तिथे मी हे काचेचे बाउल्स जे आहेत ते त्याच्यामध्ये मीठ भरून ठेवते। जर तुमच्या घरामध्ये काही निगेटिव्हिटी असेल तर असं म्हणतात वातावरण निगेटिव्ह झालं
तर ह्या मिठाचं पाणी होतं आणि हे खरं आहे, या मिठाचं पाणी होतं आणि नसेल काही निगेटिव्हिटी तर हे मीठ तसंच राहतं. आणि हे मीठ मी दर 8 दिवसांनी 15 दिवसांनी चेंज करते आणि कमी झालं असेल तर त्याच्यामध्ये एक्स्ट्रासुद्धा भरून ठेवते. तर हे असे काही वास्तुशास्त्राचे उपाय आहेत, ते आपण करायचे असतात. मी तर करतेच, म्हणजे कारण मिस्टर मला सांगत असतात ह्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे आणि त्या केल्या पाहिजेत आपण. सो एवढ्या काय अवघड नाही आहेत. आपण एकदा करायला लागलो की त्या गोष्टींची आपल्याला सवय होते आणि सवयीप्रमाणेच मग मी आता हे मीठ त्यामध्ये भरून ठेवत आहे आणि आता मी ते ठेवणार आहे. इथे माझं झालेलं आहे मीठ वगैरे ठेवून. आता मी देवांना अभिषेक करणार आहे. सो त्याचीच ही तयारी मी करत आहे. इथे मी देवांना अभिषेक करायला घेतला आहे कारण आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे, घटस्थापना आहे. सो आपल्याच्याने होईल तेवढं आपण करायचं. हे तर नंतर यांचं अजून आवरलं नव्हतं. यांची आंघोळ वगैरे झाल्यावर हे करतात त्यांची पूजा, पण आता मी ही आधीची तयारी करून ठेवली आहे आणि हे देवांना अभिषेक करून त्यांना आंघोळ वगैरे करून मग मी माझी पूजा करून घेतली आहे. तर अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीमध्ये मी ही देवांचा अभिषेक केला आणि माझा अभिषेक करून झालेला आहे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. तर आजपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रीच्या तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा मनापासून खूप खूप शुभेच्छा. तर हिला शारदीय नवरात्र का म्हणतात माहिती आहे का? तर शरद ऋतूचा प्रारंभ होतो आणि प्रतिपदा म्हणजे पहिला दिवस. तर अशा प्रकारे देवी माता 9 दिवस आपल्या घरी येते आणि आपण तिची मनोभावे पूजा करतो. तर इथे आता माझ्या घरी म्हणजे सासरी तिथे देवार आहे आमचा, तर तिथे घट वगैरे बसवतात, देव बसतात. आणि इथे मी म्हणजे आता आम्ही जिथे राहतो तिथे मी ही अशी साध्या पद्धतीने देवांची आता पूजा करून घेतली आहे. आणि त्याच्यानंतर जे पुढचे व्हिडिओ येतील ते पण इथलेच असतील, कारण आत्ताच आम्ही गणपतीसाठी जाऊन आलो आहे, तर डबल सुट्टी मिळत नाही आणि मग आत्ताच 8-10 दिवस गेले आहेत त्याच्यामध्ये. सो दसऱ्याला बघू, जमलं तर आम्ही नक्की जाणार, पण देव बसवायला नाही जाता आलं. सो तिकडचा व्हिडिओ जमला तर जायला मिळालं तर मी नक्कीच तिकडचा व्हिडिओसुद्धा घेण्याचा प्रयत्न करेल. अशा पद्धतीने माझी ही पूजा झाली आहे. आजचा नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि आजचा रंग आहे पिवळा आणि आजचं देवी मातेचं रूप आहे शैलपुत्री आहे ती. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थितः नमस्तस्यै नमो नमः. बोलो अंबे मात की जय, दुर्गा माते की जय. उदो बोला उदो, अंबाबाईचा उदो उदो. ओम गणपते नमः. नमो रातपते नमो गणपते नमो नमस्तेस्तु लंबोदराय दंताय विनाशनाय शिवसुदेवाय मूर्तये नमः. अशा पद्धतीने माझी पूजा झाली आहे आणि नवरात्रीच्या तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. आणि आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. संध्याकाळी मी इथे आमच्या मंडळाची जी देवी माता आली आहे तिच्या दर्शनाला आणि आरतीला सुद्धा गेली होती. सो त्याचंसुद्धा मी थोडंसं फुटेज टाकलेलं आहे. सो आजचा व्हिडिओ मी संपवते.